नमस्कार मंडळी, 5 मिनिटात विज्ञानमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याला वाटतं की आपल्याला आपल्या सूर्यमालेबद्दल सगळं काही माहिती आहे, हो ना? पण थांबा जरा. आज आपण काही अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या अक्षरशः आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या आहेत. तर मग तयार रहा, कारण आज आपण आपल्या सूर्यमालेतल्या 3 ग्रहांची अशी काही रहस्य उलगडणार आहोत जी ऐकून आपण नक्कीच थक्क होऊन जाऊ. चला तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया बुधापासून. हो, तोच ग्रह जो सूर्याच्या अगदी जवळ आहे. पण हा ग्रह आपल्याला वाटतो त्यापेक्षा खूपच विचित्र आहे आणि त्याच्यामागे चक्क एका चोरीची कहाणी लपलेली आहे. आता बघा, आपल्या पृथ्वीचा जो गाभा आहे तो तिच्या साईजच्या मानाने तसा लहान आहे. पण बुधाचं मात्र अगदी उलट आहे. त्याचा गाभा प्रचंड मोठा आहे आणि वरचं जे खडकाळ आवरण असतं ना, ते इतकं पातळ आहे की असं वाटतं जणू कोणीतरी त्याचा मोठा भाग खरवडून काढलाय. मग प्रश्न हाच पडतो की त्याचं आवरण गेलं तरी कुठे? एका ग्रहाचा इतका मोठा भाग असाच गायब कसा होऊ शकतो? यामागे नक्कीच काहीतरी जबरदस्त घडलं असणार. शास्त्रज्ञांच्या मते ही एक हिट अँड रन टक्कर होती. म्हणजे काय तर थेट धडक झालीच नाही. त्याऐवजी एक मोठी वस्तू बुधाला फक्त घासून निघून गेली आणि यामुळेच त्याचं बाह्य आवरण निघून गेलं. पण गंमत म्हणजे त्यावरील पोटॅशियमसारखी बाष्पनशील रसायनं वाचली. जर थेट टक्कर झाली असती तर ती उष्णतेमुळे नक्कीच नष्ट झाली असती. आणि आता ऐका सगळ्यात धक्कादायक गोष्ट. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की बुधापासून निघालेला तो सगळा खडकाळ भाग तो तरुण पृथ्वीच्या निर्मितीमध्ये वापरला गेला. हो, हे खरंय. म्हणजे कदाचित आपल्या पायाखालची जमीन एकेकाळी बुधाचाच भाग होती. अविश्वसनीय आहे नाही का? बरं, आता आपल्या पुढच्या ग्रहाकडे वळूया आणि पाहूया हे कसं घडलं. चला भेटूया शुक्राला. एकेकाळी त्याला पृथ्वीचं जुळाभाऊ मानलं जायचं, पण त्याचा मार्ग तो पूर्णपणे वेगळाच निघाला. अब्जावधी वर्षांपूर्वी शुक्र आणि पृथ्वी जवळजवळ एकसारखे होते. दोघेही राहण्यायोग्य असू शकत होते. पण आज शुक्र म्हणजे अक्षरशः एक धगधगतं नरक बनलंय, जिथे पृष्ठभागावर प्रचंड दाब आणि असह्य उष्णता आहे. मग असं काय चुकलं असेल? याचं कारण आहे तिथले ज्वालामुखी. हजारो ज्वालामुखींनी एकत्र येऊन वातावरणात इतका कार्बन डायऑक्साईड टाकला की शुक्र अक्षरशः एक प्रेशर कुकर बनून गेला. आता तिथल्या वातावरणाचा दाब किती असेल याचा अंदाज लावा. तो पृथ्वीच्या तुलनेत तब्बल 90 पटींनी जास्त आहे. हो, 90 पट. या दाबाची कल्पना करायची असेल तर असं समजा, आपल्या शरीराच्या प्रत्येक चौरस इंचावर जवळपास 590 किलो वजन ठेवलंय. म्हणजे विचार करा, हा दाब एका कारला सुद्धा अगदी सहज चिरडून टाकू शकतो. आणि शुक्राची ही कहाणी फक्त एक चेतावणी नाहीये, तर ते आपल्या पृथ्वीच्या दूरच्या भविष्याचं एक भयानक चित्र आहे. जसजसा सूर्य मोठा होत जाईल तसतशी आपली पृथ्वीसुद्धा शुक्राच्याच मार्गावर जाईल आणि कदाचित त्याहूनही जास्त उष्ण बनेल. आणि आता आपलं शेवटचं आणि सगळ्यात धक्कादायक रहस्य, जे आपल्या स्वतःच्या ग्रहावरच्या जीवनाच्या उत्पत्तीवरच एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतं. आपण नेहमीच विचार करतो, या अधांग विश्वात आपण एकटे आहोत का? परग्रहावरच्या जीवनाचा शोध आपण गेली कित्येक वर्ष घेत आहोत. पण काय होईल जर मी म्हटलं की खरा प्रश्न हा नाहीये? काय होईल जर खरा प्रश्न हा असेल की कदाचित आपणच ते परग्रही आहोत ज्यांना आपण शोधतोय? याला पॅनस्पर्मिया सिद्धांत म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर या सिद्धांतानुसार पृथ्वीवरच्या जीवनाची सुरुवात इथल्या मातीत नाही, तर अवकाशातून आलेल्या कोणत्या तरी गोष्टीमुळे झाली. सिद्धांत असा आहे, सुमारे 4 अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर एक प्रचंड टक्कर झाली. त्या टक्करीमुळे मंगळावरचे खडक अंतराळात फेकले गेले आणि ते प्रवास करत आपल्या तरुण पृथ्वीवर येऊन आदळले. आता विचार करा, जर त्या खडकांमध्ये जीवसृष्टीचे सूक्ष्मकण असते तर पृथ्वीवर जीवनाची सुरुवात तिथूनच झाली असू शकते. आणि इथेच सगळ्यात मोठी आणि रंजक गोष्ट समोर येते. कदाचित आपण सर्वजण आपलं मूळ मंगळावर शोधू शकतो. ही फक्त एक कल्पना आहे, पण वैज्ञानिकदृष्ट्या ती पूर्णपणे शक्य आहे. बुध, शुक्र, मंगळ आपल्या इतक्या जवळच्या शेजाऱ्यांची ही रहस्य ऐकून कळतं की आपण आपल्याच अंगणाबद्दल किती कमी जाणतो. तर मग विचार करा, या अफाट विश्वात अजून काय काय लपलेलं असेल. जर हा प्रवास आवडला असेल तर पटकन लाईक बटन दाबा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि अशाच रंजक माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे विचार ऐकायला आवडतील, खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. भेटूया उद्या याच वेळेला.